ए भाऊ अरे दे ना 10,000 लय अर्जंट लागतात राहू. घरी मोठा प्रॉब्लेम झालाय. देणार राहू. दुसरं कोण नाही रे मला देऊ शकत. तूच राहू प्लीज. कर ना मदत यावेळेस. असते पण हे माझ्या EMI साठी येत रे. आता लगेच एका आठवड्यानंतर माझ्या गाडीचा EMI. आठवड्याने ना मी तुला 3 दिवसात देतो राहू. पण प्लीज असं नको करू राहू. प्लीज लय अर्जंट आहे राहू. खरं सांगतो. अरे भाऊ समजून घे, EMI जर मी नाही ना भरला टायमावर तर मला दंड लागन. हे राहू दे ना भाऊ. अरे तुला 3 दिवसात देतो म्हणलं ना. विश्वास नाही का राहू. प्लीज आता मदत कर. तुला नक्की देतो. 3 दिवसात देणार ना? हा भाऊ 100% देणार. ठीक आहे, हे घे चल. पण भाऊ. मला आहे ना टायमावर द्यायचे बरं का. अरे भाऊ नक्की भाऊ भाऊ तूच आहेस माझा मित्र. खरं नक्की देतो राव. चल चल. काय नाही निवांत. अरे हे कसला मरायला फोन करायला लागले आता. थांब जरा ऐक. ठीक आहे. हॅलो बोल की भाऊ. अरे आठवडा झाला राव, तू 3 दिवसात पैसे देणार होता माझे. अरे देतो ना. आत्ताच आठवडा झालाय. देतो तुला लगेच देतो. अरे पण माझा हप्ता आहे, तुला सांगितलं होतं ना. तू तर 3 दिवसात देणार होता बोलला ना. अरे हो देतो. पैशांची नाही बंदोबस्त झाला. देतो की काय पळून चाललो का लगेच. हल्ली बोलचाल बंद आहे का? हा बंद आहे. काय जरा भलं करायला गेलो होतो. भलं करायला म्हणजे? कसं आहे ना रोहिदास भाऊ, हा काय आहे ना, मित्रांना पैसे तेवढे द्यायचे की जेवढे तुम्ही आहे ना विसरू शकता. नाहीतर कसं आहे, आपण जर आपले पैसे मागायला गेलो ना, पैसे तर भेटत नाही, पैसे तर जातात आणि सोबत मित्र सुद्धा जातात.